नमस्कार. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्य सरकारने आपल्या हिस्साचा विमा हप्ता थकवला. त्यामुळे खरीप 2024 मधील 400 कोटी आणि रब्बी 2024-25 मधील 207 कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी 2023-24 मधील 262 कोटी रुपये मिळणे बाकी आहे. ही रक्कम पुढील 15 दिवसांमध्ये मिळेल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. पीक विम्याच्या मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनातच चांगलंच गाजत आहे. सरकारने यापूर्वी विमा योजनेतील हप्त्याची रक्कम समायोजित करून 2020-21 पासूनच्या भरपाईचा मुद्दा निकाली काढला होता. मात्र 2023-24च्या खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीक विमा मंजूर झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे. मात्र विमा कंपन्यांनी आतापर्यंत अनेकदा हा नियम धाब्यावर बसवला आहे. बहुतेक वेळा राज्य शासन आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यास विलंब होते. विमा कंपन्यांनी अजून 2023-24 मधील खरीप आणि रब्बीतील 262 कोटी रुपयांची भरपाई थकीत ठेवली आहे. कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईची 400 कोटींची रक्कम थकीत आहे. यापैकी काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईचा समावेश आहे. तर इतरही 2 ट्रिगरमधील भरपाई आहे. रब्बीतही आतापर्यंत 207 कोटींची भरपाई मंजूर झाल्याची माहिती आहे. परंतु राज्य सरकार आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता देत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मिळणार नाही. कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की सुधारित विमा योजना 2016-17 मध्ये लागू झाल्यापासून ते 2023-24 पर्यंत विमा योजनेतून कंपन्यांना एकूण 43,201 कोटी रुपये मिळाले. त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांना 32,629 कोटी रुपये भरपाई दिली.